तर मुळशी तालुक्यामध्ये पश्चिम रिंग रोडचं काम चालू आहे आणि त्या रिंग रोडसाठी साधारण 300 हायवा दररोज चालतात. कातरखडक या गावामध्ये तिथं अनधिकृत उत्खनन चालू आहे. त्या ठिकाणावरून जवळपास 1000 कमीत कमी 1000 ट्रक दररोज मुरुम हा रिंग रोडसाठी नेला जातो आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्पीड लिमिट पाळलं जात नाही. गाड्या रॅश ड्रायव्हिंग केलं जातं. ड्रंक अँड ड्राईव्ह आहे, सरळ गांजा दारू पिऊन लोक गाड्या चालवतात सगळे ड्रायव्हर. त्याला काही गाड्यांना तर हेडलाईट नाही, कोणाला टेल लॅम्प नाही आहे, अशा वेगवेगळ्या गटात ते डायरेक्ट अंगावर येतात टू व्हीलरवरती वगैरे असताना. त्याचे LED जे निष्कर्ष आहेत जे काय RTOने दिलेले आहेत की कुठल्या लाईट्स हव्यात कुठल्या नाही हाय व्होल्टेज, तर त्या लाईट्स लावलेल्या आहेत ज्याच्यामुळे काय होतं की टू व्हीलर वगैरे किंवा 4 व्हीलर यांना दिसत नाही, लोकांना दिसत नाही आहे. लहान मुलं खेळत असतील तर ते देखील धोकादायक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या रस्त्याची क्षमता एवढी नाही आहे की एवढे मोठे हायवा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं चालतील. आज मध्यरात्री 11:30 वाजता अशी घटना घडलेली आहे की एक ट्रक एका कातरखडक गावामधील संपत मालपोटे यांच्या घरावरती पलटी झालेला आहे आणि घर अक्षरशः ते तुटून गेलेलं आहे आणि घरामध्ये आता ढिगाऱ्याखाली किती माणसं आहेत याची अद्याप अधिकृत अशी कुठलीही माहिती नाही आहे. ड्रायव्हर कुठं फरार झाला आहे तेही माहीत नाही आहे आपल्याला. पोलीस प्रशासन इथं उशिरा का होईना आले 3-4 तासांनंतर, परंतु जी बाकीची जी तयारी पाहिजे, क्रेन असेल किंवा इतर काय ॲम्ब्युलन्स असेल, त्याची कुठलीही सुविधा इथं नाही आहे. आणि ही घटना होण्यापूर्वी 4 दिवसापूर्वी आमच्या गावातील काही सामाजिक कार्यकर्ते पोलिसांना निवेदन देण्यासाठी गेले होते, परंतु पोलिसांनी त्यांना असं सांगितलं की तुम्ही काही गुंडांची टोळी घेऊन आलाय त्या गोष्टी कदम साहेब, तर ते काय सिरियसली घेतलं नाही पौड पोलीस स्टेशनला. आता तरी इथून पुढे प्रशासन जागा होईल आणि याच्यावरती नक्कीच कारवाई करेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. कारण याच्यामध्ये जीव गेलेले आहेत, अजून किती जीव घेणार. यांना कुठं तरी स्पीड लिमिट लावलं पाहिजे. या गाड्यांना मर्यादा पाहिजे. दिवसा चालणार की रात्री चालणार, कितीच्या स्पीडने चालणार, किती डंपर नेणार दिवसभरामध्ये, चालणार की नाही चालणार, आणि चालणार असेल तर ते अवैधरित्या चालणार का परमिशन घेऊन चालणार. इथं कुठल्याही प्रकारे परमिशन घेतलं. लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो की रिंग रोडचं काम हे सरकारी काम जरी सरकारी असेल तरी ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सरकारने त्यांना पैसे दिलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे कॉन्ट्रॅक्टर उपकार करत नाही आपल्या इथली माती घेऊन किंवा कुठल्याही प्रकारचा मुरुम घेऊन. हा फक्त संभ्रम निर्माण केला जातो.